ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भगवद्गीता त्याचं धावतं चिंतन अध्याय 14वा आपण पाहत आहोत। 14व्या अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग। योग शब्दाचा अर्थ जोडणे। गुण 3 गुण आहेत, सत्व रज आणि तम, आणि त्यांचे विभाग म्हणजे त्या गुणाचं कार्य काय आहे, तो गुण आपल्याला कसा बांधतो, त्या गुणाचं फल काय आणि त्या गुणांच्या पलीकडे कसं जाता येईल याचं वर्णन करणारा हा अध्याय आहे। गुण म्हणजे धागा असाही एक अर्थ होतो। धागा त्रय 3 प्रकारचे धागे, विभाग त्यांची विभागणी, त्यांचं फल काय कार्य काय आणि योग, त्या 3 गुणांच्या विश्लेषणातून भगवान परमात्म्यापर्यंत जोडण्याचं काम हा 14वा अध्याय करतो। पाहूया आपण पहिला श्लोक। ओम श्री परमात्मने नमः। अथ चतुर्थोऽध्यायः गुणत्रय विभाग योगः। चतुर्थो 14वा। श्री भगवानुवाच। भगवान सुरुवात करतात। यापूर्वीचा जो अध्याय होता क्षेत्र विभाग योगो नाम, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा विभाग वेगळेपणा भगवान करून सांगितलं भगवंताने। आता पण भगवान पुढे या ठिकाणी म्हणतात ज्ञानानाम उत्तमम ज्ञानम, ज्ञानांमध्ये जे सगळ्यात उत्तम असं असणारं ज्ञान आहे त्याला परम ज्ञान असं म्हणतात। भूयः पुन्हा प्रवक्ष्यामि, मी सांगेन। म्हणजे अनेक प्रकारचे ज्ञान आहेत, पण त्या ज्ञानांमध्येही उत्तम असणारं ज्ञान भगवान आपल्याला सांगतात। मग कसा फरक करायचा, एक आहे विषय ज्ञान आणि एक आहे ब्रह्मज्ञान, एक आहे पदार्थ ज्ञान आणि एक आहे आत्मज्ञान। सगळ्या ज्ञानांमध्ये उत्तम जर काय असेल तर ते ब्रह्मज्ञान आहे। का? सगळे ज्ञान आपल्याला बांधतात, मी ब्रह्म आहे हे ज्ञान मुक्त करत, म्हणून ते उत्तम आहे असं एक कारण। बर, मग भगवान आपल्याला सगळ्या ज्ञानांमध्ये उत्तम आणि श्रेष्ठ असणारं ज्ञान सांगणार आहे। यज ज्ञात्वा, जे जाणून सर्वे मुनयः, सगळे मुनी आतापर्यंत होऊन गेलेले, पराम सिद्धिम इतः गताः, इतः या संसारातून, गताः प्राप्त झाले, कशाला? पराम सिद्धिम, श्रेष्ठ असणाऱ्या सिद्धीला, मोक्षाला प्राप्त झाले, म्हणून मी हे ज्ञानांमध्ये उत्तम असणारं ज्ञान सांगतो, भगवान म्हणतात। पुढे भगवान आपल्याला सांगतात इदं ज्ञानम उपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेपि नोपजायन्ते प्रलये न व्यतन्ति च। भगवान या भगवान या ज्ञानाने काय होणार आहे या ज्ञानाचं फळ सांगतात। इदम ज्ञानम म्हणजे हे ज्ञान, हे ज्ञान म्हणजे जे उत्तमातलं उत्तम ज्ञान आहे, ते ज्ञान
उपाश्रित्य म्हणजे त्या ज्ञानाचा आश्रय करून त्या ज्ञानाला हृदयात ठेवून मम साधर्म्यम आगता म्हणजे माझ्या स्वरूपाला, साधर्म्य म्हणजे स्वरूप, जसं माझं स्वरूप आहे आनंद स्वरूप तसं तुमचंही स्वरूप होईल. तुम्हीही माझ्यासारखेच व्हाल, माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये भेद राहणार नाही. साधर्म्यम आगता अशी जी आहेत जे ह्या ज्ञानाचा आधार आश्रय घेतात, सर्गे न उपजायन्ते म्हणजे उत्पत्ती झाल्यानंतर या जगाची ते जन्म घेत नाही. सर्ग म्हणजे जन्म. सर्गे न उपजायन्ते म्हणजे सृष्टी, सर्ग म्हणजे जन्म, सर्ग म्हणजे सृष्टी, त्याच्या आरंभाला ते जन्माला येत नाही. प्रलये अपि न व्यथंती आणि सृष्टीचा लय झाल्यानंतर त्यांचा नाश होत नाही. म्हणजे जन्म आणि मरण चुकवणार हे ज्ञान आहे, जे जाणल्यानंतर, ज्याचा आधार घेतल्यानंतर मम साधर्म्यम आगता माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काहीही फरक राहत नाही. पुढे भगवान सांगतात, मम योनिर्महद ब्रह्म तस्मिन् गर्भम दधाम्यहम संभव सर्वभूतानां तथो भवती भारत. आता ह्या संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती कशी होते ते भगवान सांगतात. मम योनी महद ब्रह्म. मम योनी सगळ्या सृष्टीची उत्पत्ती सांगताना भगवान म्हणतात ही जी उत्पत्ती झालेली आहे ही प्रकृती आणि पुरुष दोघांच्या संयोगातून झालेली आहे. मग भगवान सांगतात योनी कोण आहे, म्हणजे सर्व भूतांना धारण करणार कारण. योनी म्हणजे काय, ज्या ठिकाणी बाळ, ज्या ठिकाणातून बाळ जन्माला येतं त्याला योनी म्हणतात. या ठिकाणी भगवान सांगतात महद ब्रह्म म्हणजे माया जी आहे ती योनी आहे. त्या ठिकाणी सगळ्या भूतांची उत्पत्ती होते, सगळ्या भूताला कारण ती आहे. तस्मिन त्या योनीमध्ये अहम गर्भम दधामी त्या योनीमध्ये सर्व गर्भ बीज, सगळ्या प्राणी मात्रांच्या उत्पत्तीचं बीज त्या ठिकाणी मी सोडतो. संभव सर्वभूतानां, संभव उत्पत्ती, सर्वभूतानां सगळ्या प्राणी मात्रांची उत्पत्ती, ततो भवती भारत, ततो भवती योने हे भवती, ततो त्या योनीतून सगळ्या भूतांची उत्पत्ती होते. ततो भवती भारत, हे भारत, हे अर्जुना, त्या ठिकाणातून सगळ्या त्या योनीतून सगळ्या भूतांची उत्पत्ती होती. बीज भगवान महद ब्रह्म मायेला देतात असं सांगतात. पुढे भगवान सांगतात सर्व योनिषु कौंतेय मूर्तयः संभवन्ति याः तासां ब्रह्म महद योनिः अहम बीज प्रदपिता. त्याप्रमाणे एखाद्या बाळाची उत्पत्ती व्हायची असेल तर आई आणि वडील लागतात. त्याचप्रमाणे या जगाची जर उत्पत्ती व्हायची असेल तर ब्रह्म नावाचा पिता आणि महद्योनी माया नावाची आई लागते. भगवान सांगतात कौंतेय हे अर्जुना, सर्व योनिषु या याहा मूर्तयः संभवन्ति म्हणजे सर्व प्रकारच्या योनींमध्ये, म्हणजे मनुष्य योनी, पशु योनी, प्राणी योनी, अनेक प्रकारच्या योनींमध्ये मूर्त याहा मूर्तयः संभवन्ति ज्या वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळी रूप जन्माला येतात, तासाम त्या सर्व व्यक्तींचे महद ब्रह्म महद ब्रह्म महद योनी म्हणजे सगळ्यांची उत्पत्ती योनी कोण आहे तर ही माया आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या योनीमध्ये वेगवेगळ्या मूर्ती व्यक्ती जे जन्माला येतात ते, आणि मी कोण आहे अहम बीज प्रद पिता, आणि बीज प्रदान करणारा पिता मी आहे. सांगायचं काय आहे तर बीज असल्याशिवाय उत्पत्ती होणार नाही. ते बीज म्हणजे माया ही ब्रह्माशिवाय कार्य करणार नाही हे सांगायचं.
माया ही स्वतंत्र नाहीये, परतंत्र आहे, हे सांगायचं आहे. पुढे भगवान सांगतात, मग काय काय उत्पन्न होतं, तर 3 गुण उत्पन्न होतात. भगवान म्हणतात, सत्व रजस तम इति गुणा प्रकृती संभवाहा. प्रकृते हे संभवाहा गुणाहा. प्रकृतीपासून निर्माण झालेले, उत्पन्न झालेले गुणाहा कोण कोण आहेत? सत्व रज तमः इति. सत्व रज तम हे 3 गुण आहेत. मग हे 3 गुण काय करतात? भगवान सांगतात, देहे, या शरीरामध्ये, अव्ययम देहिनम निबध्नन्ति. या शरीरामध्ये असणारा देही जीवात्मा, जो की खर तर अव्ययम आहे, पण त्या अव्ययम अविनाशी असणाऱ्या जीवात्माला प्रकृतीपासून उत्पन्न झालेले 3 गुण प्रकृतीपासून उत्पन्न झालेले 3 गुण निबध्नन्ति, बांधतात. रजोगुण बांधतो, सत्वगुण बांधतो, तमोगुण कसा काय बांधतो? क्षमा करा, रजोगुण बांधतो, तमोगुण बांधतो, सत्वगुण कसा काय आपल्याला बांधतो? त्याचं सगळं चिंतन भगवान कृष्ण करणार आहे. हे महाबाहू, जरी तू महान बाहू धारण करणारा असला तरी सुद्धा हे 3 गुण या देहीला, म्हणजे जीवात्म्याला बांधतात. भगवान सांग, पुढे वर्णन करतात भगवान. आता सत्वगुण कसा बांधतो ते सांगतात. तत्र, त्या ठिकाणी, सत्वम निर्मलत्वात. निर्मलत्वात, निर्मल असल्यामुळे, म्हणजे सत्वगुण जर आपल्याकडे असेल तर आपण अतिशय शुद्ध स्वभावाचे व्यक्ती बनतो. कसा आहे हा सत्वगुण? प्रकाशकम, म्हणजे ज्ञान उत्पन्न करणार आहे. प्रकाश उत्पन्न करणारा म्हणजे ज्ञान उत्पन्न करणारा आहे. अनामयम, म्हणजे विकार रहित आहे, उपद्रव रहित आहे हा सत्वगुण. म्हणजे सत्वगुण जर तुमच्याकडे असेल, तुम्हाला कुठलाही उपद्रव, त्रास होणार नाही. पण हा सत्वगुण सुद्धा बांधतो माणसाला. कसा? सुख संगेन बध्नाती, ज्ञान संघेन चानघ. अनघ, हे पापाला, पाप न करणाऱ्या अर्जुना, हे पाप भिरू अर्जुना, हा सत्वगुण सुख संगेन बध्नाती, म्हणजे ज्ञानातून मिळणार जे सुख आहे त्या सुखाने हा सत्वगुण तुम्हाला बांधतो. किंवा ज्ञान संगेन बध्नाती, किंवा ज्ञान, ज्ञान झाल्यानंतर जो अभिमान माणसाला होतो, त्या अभिमानाने हा सत्वगुण आपल्याला बांधू शकतो. म्हणजे तुम्हाला खूप, तुम्ही खूप हुशार आहात आणि त्या हुशारकीतून तुम्हाला जे सुख मिळतं ते सुख तुम्हाला बांधू शकतं. म्हणजे ज्ञानच तुम्हाला बांधतं. किंवा ज्ञान संगेन, मला हे माहिती आहे, मला ते माहिती आहे, मला सगळं येतं, हा जो ज्ञान आहे, हे जे माणसाला अभिमान आहे, तो अभिमान सुद्धा आपल्याला बांधू शकतो. असे सत्वगुणाचं कार्य आहे. रजो रागात्मकम विद्धी. रजो रागात्मकम विद्धी. राग या ठिकाणी म्हणजे अटॅचमेंट. रघु म्हणजे हा रजोगुण जीवात्म्याला कसा बांधतो ते सांगतात. हे कौंतेय, पहिला हे कौंतेय, रागात्मकम रज, रजः. राग म्हणजे इच्छा निर्माण करणार. रागात्मकम रजः, हा जो रजोगुण आहे हा अभिलाषा, इच्छा निर्माण करणारा आहे. तृष्णासंग समुद्भवम, आणि हा रजोगुण जो आहे तो कामना, आसक्ती यांच्यापासून उत्पन्न झालेला आहे. समुद्भवम, चांगल्या प्रकारे उत्पन्न झालेला आहे. कशापासून? तृष्णेचा संग केल्यामुळे हा रजोगुण उत्पन्न होतो. म्हणजे कामनांपासून, हा आसक्तीपासून हा रजोगुण निर्माण होतो. तन्निबध्नाती, मग तो रजोगुण कसा माणसाला बांधतो, कसा जीवात्म्याला बांधतो? देहिनम, त्या जीवाला, कर्मसंगेन निबध्नाती, म्हणजे माणूस रजोगुण जर अंगात असेल तर खूप कर्म करतो. म्हणजे कामाला जातो, कामावर आल्यानंतर रिक्षा चालवतो, रिक्षा चालवल्यानंतर घरी आल्यानंतर घरातलं काम करतो. कर्मसंगेन, असं तर, म्हणजे मरायला जरी आला, रिटायर जरी झाला तरी तो काम करत राहतो. का? तर रजोगुण त्याच्या अंगात आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणी अनेक अनंत इच्छा आहे.
मग सत्वगुणही बांधतो, रजोगुणही बांधतो, तमोगुण कसा बांधतो? अतिशय वाईट. तमोगुण जीवात्म्याला बांधण्याचं कथन हे आहे. तमस तमस तू अज्ञानजम विद्धी, म्हणजे हा तमोगुण जो आहे हा ज्ञानातून निर्माण झालेला आहे, अज्ञानातून निर्माण झालेला. जसा रजोगुण हा तृष्णासंग समुद्भवन, तृष्णेतून निर्माण झालेला रागात्मकम तो आहे. तसा तमोगुण हा कसा आहे? अज्ञानजम, अज्ञानातून निर्माण झालेला आहे. मोहनम म्हणजे सगळ्यांना मोहित करणार आहे. कोणाकोणाला? सर्व देहिनाम, सगळ्या जीवात्म्यांना मोहित करणारा हा तमोगुण आहे. कशा प्रकारचा आहे तो? प्रमाद, आलस्य, निद्राभिही तत् निबध्नाती, म्हणजे हा जो तमोगुण आहे, तत् तमोगुण हे भारत, हे ज्ञानामध्ये रममान असणारे अर्जुना, प्रमाद, आलस्य, प्रमाद म्हणजे चुका करतो माणूस, आलस्य आळस करतो, निद्रा झोपून राहतो, यांच्या द्वारे हा तमोगुण काय करतो? माणसाला बांधतो, जीवात्म्याला बांधतो, आणि तो अज्ञानातून उत्पन्न झालेला आहे. पुढे भगवान जे आतापर्यंत गुण सांगितले त्या सगळ्या गुणांचा कोणत्या कार्य काय आहे भगवान ते सांगतात. कोणत्या कार्यात कोणत्या गुणाचा उत्कर्ष होतो? सत्वम सुखे संजयती, सत्वगुण वाढला असता सुख वाढतं. रजः कर्मणी भारत, रजोगुण वाढला असता कर्म माणूस जास्त करतो. ज्ञानम आवृत्य तू तमः, आणि तमोगुण वाढला असता ज्ञानम आवृत्य, ज्ञान झाकून जात, आणि प्रमादे संजयत युतः, आणि प्रमादामध्ये काय होतं? प्रमादामध्ये म्हणजे आसक्ती उत्पन्न करतो हा. प्रमादे संजयत्युत, संजयती म्हणजे उत्पन्न करणे. प्रमादे चुका करण्यामध्ये हा तमोगुण आपल्याला प्रमाद आपल्यामध्ये उत्पन्न करतो, आणि काय करतो? ज्ञानम आवृत्य, ज्ञानाला झाकून टाकतो. पुढे मग आता काय होतं? प्रत्येकामध्ये 3 गुण आहेत. जर आपल्यामध्ये एक गुण नसेल, समजा तमोगुण नसेल, तर आपल्याला झोप येणार नाही. आपल्यामध्ये रजोगुण नसेल तर आपला हात हलणार नाही, आपण जागेवर हलणार नाही. आपल्यामध्ये सत्वगुण नसेल तर आपल्याला ज्ञान होणार नाही. प्रत्येकामध्ये 3 गुण असतातच, फक्त कधी ते असले पाहिजेत याला महत्व आहे. म्हणजे समजा तुम्ही प्रवचन ऐकताय तर सत्वगुण एकदम अधिक पाहिजे, रजोगुण थोडा पाहिजे, तमोगुण अजिबात नाही पाहिजे. समजा तुम्हाला झोपायचं असेल तर तुमचा रजोगुण जर जास्त असेल तर तुम्ही झोपू नाही शकत. रजोगुणाच्या झोपेच्या वेळी तमोगुण पाहिजे, जेणेकरून तुम्हाला झोप लागेल. रजोगुण एखादं काम करायचं असेल, ऍक्टिव्ह पाहिजे, त्यावेळी रजोगुण कामाचा असतो. बघा मग तिन्ही गुण प्रत्येकामध्ये आहे. जेव्हा रजोगुण बाकीच्या दोघांना दाबतो तेव्हा रजोगुण वाढतो, जेव्हा तमोगुण वाढतो तेव्हा तो बाकीच्या दोघांना दाबूनच वर येत असतो. म्हणजे हे का कमिटी सारखे, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि खजिनदार. जेव्हा अध्यक्ष काय बोलायचं असेल, त्याला स्वतःचं मत मांडायचं असेल, तेव्हा त्याला दोघांना दाबायला लागतं. जेव्हा पैशाचा विषय येतो तेव्हा खजिनदाराला दोघांना दाबावं लागतं. अशा प्रकारे एकेकाचं महत्व वाढायचं असेल तर बाकीच्या दोघांना गप बसावं लागतं. तर बघा, रजः तमः च अभिभूय सत्वं भवति, सत्वम सत्वगुण, रजः तमः अभिभूय म्हणजे रजोगुण हा काय करतो? सत्वगुण हा काय करतो? रजाला आणि तमाला दाबतो. अभिभूय म्हणजे पराजित करतो, आणि भवती प्रगट होतो. मग पुढे काय होतं? जेव्हा रजोगुणाला वाढायचं असेल, रजः सत्वम तमश्चैव, रजोगुणाला जेव्हा वाढायचं असेल तेव्हा तो सत्वाला आणि तमाला दाबतो. आणि तमः सत्वम रजस्तथा, जेव्हा तमोगुणाला वाढायचं असेल, तमोगुणाचं कार्य व्हायचं असेल, तमोगुणाचा उत्कर्ष व्हायचा असेल, तेव्हा तो सत्वगुणाला आणि रजोगुणाला दाबतो. अशा प्रकारे एकेका गुणाचा एकेकाशी उत्कर्ष होतो, एकेका कार्यामध्ये उत्कर्ष होतो. पुढे सांगतात
सत्व गुण त्याच्या वृद्धीचं लक्षण काय, म्हणजे सत्वगुण वाढलाय हे मी कसं काय समजावं. अतिशय सुंदर श्लोक आहे. माऊली म्हणतात, सर्वद्वारेषु देहे अस्मिन् प्रकाशः उपजायते, ज्ञानम यदा तदा विद्यात् विवृद्धम सत्वमित्युतः अत्युत. म्हणजे सत्वगुण वाढला हे कधी समजावं. अस्मिन देहे, या शरीरामध्ये, सर्वद्वारेषु, नवद्वार आहेत, सर्वद्वारेषु प्रकाश उपजायते, म्हणजे सगळ्या, प्रकाश म्हणजे विवेक, सगळ्या इंद्रियांच्या ठिकाणी, द्वारांच्या ठिकाणी विवेक जागृत होतो. म्हणजे डोळ्याला कळतं काय बघावं, किती बघावं, कसं पाहावं, कधी पाहावं. हाताला कळतं किती वेळ काम करावं, कसं काम करावं, किती कष्ट करावं. म्हणजे सगळ्या द्वारांना कळतं. कानांना कळतं काय ऐकावं, काय ऐकू नये. हे जर तुम्हाला कळत असेल, सत्वगुण वाढलेला आहे, समजून जावा. ज्ञानम यदा तदा विद्यात विवृद्धम सत्व. ज्ञानम यदा तदा विद्यात, म्हणजे ज्यावेळी ही ज्यावेळी या सगळ्या इंद्रियांच्या ठिकाणी ही विवेक शक्ती जागृत होते, तदा, त्यावेळी सत्वम उत, सत्वगुणच, सत्वम उत विवृद्धम, सत्वगुण वाढलाय, विद्यात, तुम्ही जाणा, असं जाणावं. अतिशय महत्वाचा श्लोक आहे. बरं. रजोगुण वाढला हे कधी कळेल बघा. लोभ प्रवृत्ती, आरंभ, कर्मणाम अशम, स्पृहा. मजा येते का. भरतर्षभ, हे भरतर्षभ, रजोगुण माझ्यात वाढला हे कधी कळणार. सगळ्यात पहिला आपल्याला लोभ, हाव निर्माण होतो. एक घर असेल, दुसरं बांधलं पाहिजे. हा 2,000 रुपये कमवत असेल, 4,000 कमवले पाहिजे. सायकल असेल, गाडी आली पाहिजे. गाडी असेल, अजून मोठी फोर व्हीलर आली पाहिजे. अशा प्रकारे लोभ, प्रवृत्ती, ही प्रवृत्ती कर्मणाम, म्हणजे कर्मामध्ये प्रवृत्ती होते. हे काम झालं की ते झालं की ते झालं की ते, म्हणजे काम त्याला करूच वाटतं. आणि आरंभ, म्हणजे कर्माचा आरंभ, आरंभ, हा प्रवृत्ती. लोभ म्हणजे हा प्रवृत्ती, म्हणजे कुठलेही काम करण्यात तो प्रवृत्त होतो, त्याला वाटतं की आपण हे करायचं, ते करायचं. आरंभ कर्म, आणि कर्मणाम प्रवृत्ती, कर्मामध्ये, कर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती. अशमह, अशांती, जेव्हा तुमच्यात अशांती असेल, तुम्ही समजून जावा की तुमच्यात रजोगुण वाढला. आणि मग रजोगुण कमी करायचा असेल तर सत्व वाढवा, नाहीतर तमोगुण वाढवा. एक तर झोपा, नाहीतर काहीतरी ऐका, मग तुमचा रजोगुण आपोआप कमी होऊन जाईल. अतिशय महत्वाचे श्लोक होते. स्पृहा, तुमच्यात जर इच्छा वाढत असतील तर तुमच्यात रजोगुण वाढलेला आहे. एता आणि जायन्ते, कधी रजस्य विवृद्धे, रजोगुणाच्या वृद्धीमध्ये. एतानी म्हणजे लोभ, प्रवृत्ती, ही आरंभ, कर्मणाम अशम, स्पृहा जायन्ते, ज्यावेळी हे सगळे वाढतात, त्यावेळी तुमच्यात रजोगुण वाढला आहे असं समजावं. सगळ्यात महत्वाचं तमोगुण वाढलं हे कधी समजावं. भगवान म्हणतात अप्रकाश, म्हणजे विवेकच नाही, काय करायचं काय नाही करायचं, काय फक्त मरत नाही म्हणून जगायचं. अप्रवृत्ती, ही काहीच करू वाटत नाही, एका जागी बसून राहावं वाटत. प्रमाद, अनेक अनेक चुका, रोज जे कर्तव्य करायला पाहिजे त्या कर्तव्याच्या ठिकाणी असावधानता, हे करायला पाहिजे पण नाही करणं. मोह, म्हणजे आसक्ती, मोह, मोह वाढतो. हे वच, आणि हे सगळं कधी वाढतं, तमस्य विवृद्धे, तमोगुण वाढला असता, अविवेक, काहीच न करणं, कर्तव्य दक्ष न राहणं, मोह, चुकीचा विचार करणं, येता आणि जायंते, हे सगळं उत्पन्न होतं. हे कुरुनंदन, हे अर्जुना, हे सगळं उत्पन्न होतं बघ, तुझ्यात काय वाढतं. प्रवचन सांगायसाठी नाही, आपल्यात काय वाढतंय, आपण कुठे, हे बघण्यासाठी. मग आता सत्वगुण वाढलं, कोण म्हणेल वाढलं सत्वगुण, काय फरक पडतोय
भगवान सांगतात सत्वगुण वाढल्यानंतर काय होईल, रजोगुण वाढल्यानंतर काय होईल. म्हणजे सत्वगुण वाढला असताना तुमचा देह सुटला, तुम्ही मेलात, तर काय होईल. रजोगुण वाढल्यानंतर काय होईल, भगवान सांगतात यदा सत्वे प्रवृद्धे तू देहभृत प्रलयम याती तदा उत्तमविदाम लोकान अमलान प्रतिपद्यते. भगवान म्हणतात यदा, ज्यावेळी सत्वे प्रवृत्ते, सत्वगुण वाढला असता, देहभृत, देह धारण केलेला, प्रलयम याती, जेव्हा मरतो, देहाचा त्याग करतो, तदा लोकान, तो दिव्य लोकाला जातो. बघा, उत्तम विधाम, दिव्य स्वर्ग लोकाला जातो. अमलान, ज्या ठिकाणी कुठलेही दोष नाहीत, अशा तो दिव्य स्वर्गाला जातो. उत्तम विधाम म्हणजे उत्तम कर्म करणाऱ्या, उत्तम विधाम अमलान लोकान म्हणजे दिव्य स्वर्गादी लोकाला तो प्राप्त होतो, ज्यावेळी सत्वगुण वाढेल त्यावेळी. पुढे सांगतात रजोगुण वाढल्यानंतर आपण जर देहपात केला, देह टाकला, तर काय होईल. रजसी प्रलयम गत्वा, रजोगुण वाढल्यानंतर कर्मसंगीषु जायते. मग काय होणार आहे, आपण कर्माचा संग म्हणजे कर्मामध्ये आसक्ती ठेवणाऱ्या मनुष्यामध्ये त्याचा जन्म होईल. काही लोक बघा, त्यांना कामात खूपच आसक्ती असते, त्यांना म्हटलं सत्संगला चला, कीर्तनाला चला, हे ऐका ते ऐका वाचा, नाही, मंदिराला 100 फेऱ्या मारेल, पण तुम्हाला वाचायला ऐकायला सांगू ना, पाठांतर अजिबात सांगू नका. कर्म करायला तो तयार आहे, मी अख्खं मंदिर बांधून देईन तुम्हाला, पण हे कीर्तन प्रवचन हे आमच्या कामाचं. तो तो जन्म कोणाचा आहे, कर्मसंगी, त्याचा कर्माशी खूपच त्याची आसक्ती आहे, कर्म केल्याशिवाय तो राहूच शकत नाही असा. मग तमोगुणामध्ये जर कोणी शरीर सोडलं तर काय होणार, तमसी प्रलीन मूढ योनिषु जायते, तथा तसेच तमोगुणामध्ये तमोगुण वाढला असता, तमोगुण विवृद्ध झाला असता, जर प्रलीन कोणी देह सोडला, तर तो मूढ योनिषु जायतो, तो म्हणजे मूढ योनी, प्राणी आदी यासारख्या योनींना तो प्राप्त होतो. पशु प्राणी होतो, पशूंना काही कळत नाही, त्यांना ज्ञान नसतं, म्हणून त्या मूढ योनी आहेत. त्या प्रकारे भगवान सांगतात. मग पुढे काय करायचं, सात्विक राजसिक तामसिक कर्माचं फळ थोडक्यात सांगतात. कर्मणः सुकृतस्याहु सात्विकम निर्मलम फलम, रजसस्तु फलम दुःखम अज्ञानम तमसः फलम. अत्यंत महत्वाचा श्लोक. भगवान सांगतात सुकृतस्य कर्मणः म्हणजे चांगल्या कर्माचं सात्विकम निर्मलम फलम आहुः. पहिली ओळ सोपं. सुकृतस्य कर्मणः म्हणजे चांगल्या कर्माचं सात्विकम निर्मलम फलम आहुः. चांगल्या सात्विक म्हणजे चांगल्या पुण्यकर्माने, सुकृत म्हणजे पुण्य, चांगल्या पुण्यकर्माने सात्विक आणि निर्मळ फळ माणसाला प्राप्त होतं. सत्वगुण चांगलं कर्म केल्याने चांगलं फळ प्राप्त होतं. रजसह तू फलम दुःखम, आणि रजसिक कर्म केल्याने दुःख प्राप्त होतं. तमसह फलम, तमोगुणाचं फळ काय, अज्ञानम, अज्ञान माणसाचं वाढत जातं जर तमोगुण वाढत असेल तर, ही त्यांची फळ आहे. मग आपल्याला अं निर्मळ फळ पाहिजे असेल तर आपण सत्वगुणाचा आधार धरावा. आपल्याला दुःख पाहिजे असेल रजोगुणाची वाढ करावी. आपल्या हातात आहे, आपल्याला काय पाहिजे. पुढे भगवान सांगतात सत्वगुणापासून काय काय, तिन्ही गुणांपासून काय काय उत्पन्न होतं. सत्वात ज्ञानम संजायते, सत्वगुण तुमच्यात असेल ज्ञान उत्पन्न होईल. रजसह लोभ एवच, रजोगुणातून लोभ उत्पन्न होईल. प्रमाद मोह तमसः भवतः अज्ञानम एवच, भवतः तुमचं तमोगुणातून प्रमाद अकर्तव्यता,
कर्तव्याच्या ठिकाणी असावधानता, मोह, आसक्ती, अज्ञानम आणि अज्ञान, स्वस्वरूपाविषयी अज्ञान, जीवन जगण्याविषयी अज्ञान, साधनेविषयी अज्ञान, सगळ्याच गोष्टींविषयी अज्ञान निर्माण होतात. या ठिकाणी भवतः शब्दाचा अर्थ आहे होतात. प्रमाद मोह भवतः, आणि काय अज्ञानच उत्पन्न होत. भगवान पुढे सांगतात सात्विक आणि या तिन्ही पुरुषांच्या गतींचं वर्णन, म्हणजे कुठल्या गतीला प्राप्त होतात. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थाः, सत्वस्थाः सत्वगुण असणारे ऊर्ध्वं गच्छन्ति वर जातात, म्हणजे भूर्भुवः सुवः महः तपः जनः ब्रह्मलोकापर्यंत जातात. राजसाः मध्ये तिष्ठन्ति, राजस लोक पुन्हा या पृथ्वीवरती येतात, मनुष्याचा जन्म घेतात. आणि जघन्य गुणवृत्तीस्थाः तामसाः, हे जे तामस लोक आहेत त्यांना भगवंतांनी विशेषण दिलेलं आहे जघन्य गुणवृत्तीस्थाः. जघन्य तमोगुणामध्ये स्थित असणारे तामसाः, तामसिक लोक, अधो गच्छन्ति, ते नरकादी जे खाली असणारे 7 लोक त्यांना जातात. भगवान त्यांची गतीही सांगतात. भगवान सांगतात की आत्म्याला अकर्ता मानणारा तो भगवंताला प्राप्त होतो. भगवत प्राप्ती कशी होते ते भगवान सांगतात. गुणेभ्यः अन्यम कर्तारम यदा द्रष्टा न अनुपश्यती, म्हणजे यदा जेव्हा द्रष्टा ज्ञानी पुरुष गुणेभ्यः अन्यम कर्तारम न पश्यती, म्हणजे हे जे गुण आहेत हे गुणच खरे करते आहेत. मी करता नाहीये, मी अकर्ता आहे, पण हे गुणच सगळे करते आहेत असं पाहतात. द्रष्टा ज्ञानीपुरुष गुणेभ्यः अन्यम कर्तारम न, दुसरं कोणी करता नाही असं पाहतात. आणि गुणेभ्यश्च परम वेत्ती, आणि या गुणांच्या पलीकडे असणारा परमात्मा त्याला जाणतात. अकर्ता असणारा परमात्मा, साक्षी रूप असणारा परमात्मा त्याला जाणतात. मद्भावम सह अधिगच्छती, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. भगवान म्हणतात जो स्वतःला अकर्ता पाहतो आणि गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमात्म्याला जाणतो, तो स्वतः काय आहे, तो भगवंताला प्राप्त होतो. बघा पुढे भगवान सांगतात गुणानेतान तित्यत्रीन तेही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखैहि विमुक्तो अमृतम अश्नुते. देही जीवात्मा, देही देह समुद्भवान, शरीराच्या उत्पत्तीला कारण असणाऱ्या देही जीवात्मा, देह समुद्भवान उद्भव उत्पत्ती, देह उद्भव देहाची उत्पत्ती, त्याला कारण असणाऱ्या 3 गुणांना गुणा एतान त्रीन गुणान अतिथ्य, या 3 गुणांना उल्लंघून जातो. म्हणजे हा जो जीवात्मा आहे या देह उत्पन्न करणाऱ्या 3 गुणांना उल्लंघून जातो, त्यावेळी काय होतं, जन्म मृत्यू जरा दुःखही विमुक्त. 3 गुणांच्या पलीकडे तो जेव्हा जातो त्यावेळी तो जन्म मृत्यू, जन्म आपल्याला माहिती, जरा म्हातारपण, दुःख, दुःखाच्या पलीकडे जातो, विमुक्त मुक्त होतो. अमृतम अश्नुते, अमृताचा म्हणजे अमृत असणाऱ्या, इमॉर्टल अमृत असणाऱ्या परमात्म्याला तो त्याचा आधार घेतो, त्याच्याशी एक होऊन जातो. अश्नुते म्हणजे प्राप्त होतो. अमृतत्वाला म्हणजे मोक्षाला प्राप्त होतो. मग आता असं एवढं सांगितल्यानंतर अर्जुनाला वाटलं की त्या गुणातीत पुरुषाविषयी अर्जुन 3 प्रश्न करतो, म्हणजे मला कसं 3 गुणांच्या पलीकडे जाता येईल, मला सुद्धा मुक्त व्हायचे. मग अर्जुन म्हणतो, अर्जुन उवाच, अर्जुन सांगतो कैर्लिंगे स्त्रीन गुणानेतान अतितो भवती प्रभो किमाचार
कथम चैतान त्रीन गुणान अतिवर्तते. हे प्रभो, हे प्रभो, हे भगवंता, एतान त्रीन गुणान, या तीन गुणांना, अतितः म्हणजे पार केलेला, उल्लंघन करून करून गेलेला, कैही लिंगैही, कुठल्या लक्षणांनी युक्त, भवती म्हणजे हे भगवान कृष्णा, तीन गुणांना पार करून गेलेल्या पुरुषाचं लक्षण काय? किम आचार, त्याचं आचरण कसं आहे? कथम एतान त्रीन गुणान अतिवर्तते, आणि कथम म्हणजे कसं या तीन गुणांचं तो तीन गुणांचं उल्लंघन करून कसा जातो? तीन प्रश्न. त्याचे लक्षण काय, जो गुणातीत आहे त्याचे, त्याचं आचरण कसं आहे, आणि तो तीन गुणांना पार करून जातो कसं काय, भगवंताला विचार. भगवान सांगतात अतिशय सुंदर प्रकारे, गुणातीत पुरुषाचं आचरण पहिलं भगवान सांगतात, आचरणाचं वर्णन करतात. श्री भगवान वाच, प्रकाशम प्रवृत्तिम मोहम एव च पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति. गुणातीत पुरुषाचं वर्णन करताना सांगतात, पांडव हे पांडवा, हे अर्जुना, प्रकाशम म्हणजे ज्ञान, प्रवृत्ती म्हणजे कर्म करण्यामध्ये पुढे जाणं, प्रवृत्ती होणं, मोह, प्रकाश म्हणजे सत्वगुण, प्रवृत्ती म्हणजे रजोगुण, मोह म्हणजे तमोगुण, हे तिन्ही गुण प्राप्त झाले असता, या तिन्ही गुणांमध्ये तिन्ही गुण प्राप्त झाले असता किंवा संप्रवृत्त, आणि हे तिन्ही गुणांमध्ये प्रवृत्त झाला असता, न द्वेष्टी, तो द्वेष करत नाही, आणि निवृत्त, आणि हे तिन्ही गुण निघून गेले असता, म्हणजे तिन्ही गुण नसताना न कांक्षती, त्यांची इच्छा करत नाही. म्हणजे तीन गुण जे आहेत त्यांचे जे कार्य आहेत ते प्राप्त झाले असता तो ते निघून जावे, किंवा त्यांचा द्वेष करत नाही. जर समजा प्रवृत्ती आली, एखादं कर्म करण्याची इच्छा आली, तर त्या रजोगुणाचा तो द्वेष करत नाही. आणि समजा हे तिन्ही गुण निघून गेले, तर मला हे तीन गुण असले पाहिजेत, मला हे ज्ञान असलं पाहिजे, ते ज्ञान असलं पाहिजे, असा त्याची इच्छा आहे तो करत नाही. म्हणजे इच्छा आणि द्वेष याच्या पलीकडे तो गेलेला असतो. भगवान पुढे वर्णन करतात, उदासीन वदासीन गुणैर्यो न विचाल्यते. तो कसा असतो? उदासीनवत आसीन. उदासीनवत म्हणजे जसा एखादा माणूस उदासीन असलं काय आणि नसलं काय त्याला काहीही फरक पडत नाही, आसीन स्थित असणारा, गुणैही यह न विचाल्यते, आणि गुणांनी जो विचलित होत नाही असा. आणि मनामध्ये काय विचार असतो? गुणा गुणा हा वर्तनते, म्हणजे हे गुणच आपल्यामध्ये कार्य करतात. म्हणजे काय? मन हे त्रिगुणात्मक आहे, शरीर ही त्रिगुणात्मक आहे, बुद्धी ही त्रिगुणात्मक आहे. म्हणजे मन बुद्धी जसं सांगेल तसं हे शरीर करतं, जसे हे शरीर करतात कर्म करतं, तसे कर्मफल आपल्या मनाला बुद्धीला भेटतात. मग आत्म्याचा याच्यामध्ये काही रोल आहे का? नाही. उदासीन गुणा हा वर्तनते, गुणच गुणांमध्ये कार्य करतात. इत्येव यह अवतिष्ठती, अवतिष्ठती म्हणजे स्वरूपामध्ये स्थिर राहतो. न इंगते, नेंगते मीन्स न इंगते, आत्म्यामध्ये तो विचलित होत नाही. न इंगते म्हणजे विचलित होणं, आणि न इंगते विचलित होत नाही. समदुःख सुख स्वस्थ, कसा असतो तो? सुख आणि दुःखामध्ये सम. आपल्याला पूर्ण भगवद्गीतेमध्ये हेच पाहायला मिळतं. जैसी भी हो परिस्थिती एक सी हो मनस्थिती. स्वस्थ स्व आत्मा, स्थ स्थित, समलोष्टाश्म कांचन, त्याच्या दृष्टीने लोष्ट म्हणजे मातीचा ढेकूळ, अश्म म्हणजे दगड, आणि कांचन म्हणजे सुवर्ण, त्याला सारखं.
म्हणजे सोनं समोर ठेवलं, दगड समोर ठेवला आणि मातीचा ढेकूळ ठेवला तर तो म्हणेल का सगळं सारखं आहे? नाही. सोनं आलं तरी उड्या मारणार नाही, ढेकूळ भेटला तरी दुःखी म्हणणार. याला म्हणतात समलोष्ट काम, समलोष्टाश्म कांचन, तुल्य प्रिया प्रियो धीर. तू अप्रिय म्हणजे आवडतं, अप्रिय न आवडतं, तुल्य समान असतो तो. धीर आणि तो एकदम स्थिर धीर असतो, बुद्धिमान. तुल्य निंदात्म संस्तुती, ही कोणी निंदा केली कोणी स्तुती केली दोघांमध्ये सुद्धा तो स्थिर असतो, समान असतो भगवान. अशा प्रकारे त्याचं आचरण आहे, अशा प्रकारे त्याचे लक्षण आहेत. कोणी जर तुल्य स्तुती केली निंदा केली समान आहे, ते त्याचं लक्षण आहे, त्याचं ते आचरण आहे. मानापमानयो तुल्य तुल्य तुल्यो मित्रारी पक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणातीत स उच्यते. मान कोणी मान दिला, अपमानयो मान अपमानामध्ये तुल्य समान असतो. मित्र अरी पक्षयो कोणी मित्र असतील कोणी शत्रू असतील दोघांच्या ठिकाणी तुल्य. सर्वारंभ परित्यागी, कुठलंही कार्य करत असताना, आरंभ म्हणजे कार्य, कुठलंही कार्य करत असताना अहंकार टाकून तो कार्य करतो. गुणातीत सह उच्यते, जो अशा प्रकारे कार्य करतो त्याला गुणातीत असं म्हणावं. अतिशय महत्वाचे विषय श्लोक आहे. भगवान शेवटी सांगतात भगवत स्वरूपात नाही, भक्ती विषयी भगवान शेवटी सांगतात, यह मां च यो व्यभिचारेण भक्ति योगेन सेवते सगुणान समतीत्येतान ब्रह्म भूयाय कल्पते. म्हणजे ब्रह्म स्वरूपाला तो योग्य होतो, ब्रह्म भूयाय कल्पते, ब्रह्म स्वरूप बनण्यासाठी, ब्रह्मस्वरूपात स्थिर होण्यासाठी तो योग्य होतो. कोण? यह जो, माम मला, भक्ती योगेन ती योगाने, प्रेमाने प्रेमाच्या संबंधाने सेवते, माझी भजन पूजन करतो, माझी सेवा करतो प्रेमाने. पण कशा प्रकारची भक्ती? अव्यभिचारेण. अव्यभिचार, व्यभिचार म्हणजे आज भगवान शंकर, उद्या भगवान विष्णू, परवा देवी, त्याच्यानंतर खंडोबा भैरव, याला म्हणतात व्यभिचार. म्हणजे एकशी नाही, कधी शिव, सोमवाराला शंकर परमात्मा, मंगळवार आला गणपती बाप्पा, बुधवार आला विठ्ठल परमात्मा, गुरुवार आला दत्त, शुक्रवार आला देवी, शनिवार आला हनुमानजी, रविवार आला खंडोबा. त्याला म्हणतात व्यभिचारी भक्ती. अव्यभिचार भक्ती योगेन, व्यभिचार न करता जो माझी सेवा करतो, भजन पूजन करतो, सह एतान गुणान समतीत्य, तो या तिन्ही गुणांना उल्लंघून ब्रह्मभूयाय कल्पते, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो भगवान सांगतात. मग वेगवेगळ्या देवांच्या भक्ती करायच्या नाहीत का? करायच्या, पण सगळे एकच आहेत असं जाणून भक्ती करायची. जसं एखादा डोंगर आपण फोडला आणि त्या डोंगरातून एक मोठं मंदिर बांधलं आणि त्या मंदिरात वेगवेगळ्या मूर्त्या आहेत, एक शंकराची मूर्ती आहे, एक भगवान विष्णूची मूर्ती आहे, एक गणपती बाप्पाची. मग गणपतीचं दर्शन करताना सुद्धा डोक्यात भाव एकच पाहिजे, भगवान एकाच दगडापासून ही मूर्ती बनलेली आहे, त्याच मूर्तीपासून पिंडही बनलेली आहे, त्याच मूर्तीपासून हत्तीही बनलेला आहे. वेगवेगळे जरी देव असले तरी परमात्मा मात्र एक आहे, असा भाव मनात ठेवून वेगवेगळ्या देवांची भक्ती आनंद वाढण्यासाठी केली तर उत्तमच आहे. शेवटच्या श्लोकामध्ये भगवत स्वरूपाचा महिमा सांगतात. ब्रह्मणो ही प्रतिष्ठा, भगवान सांगतात मी आणि परमात्मा हे दोन्ही वेगळे नाहीत. ब्रह्मणो ही प्रतिष्ठा हम अमृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. भगवान म्हणतात ही खरोखर, अहम मी, अमृतस्य अव्ययस्य शाश्वतस्य च धर्मस्य, म्हणजे अमृत स्वरूप अमृतस्य, अव्ययस्य अविनाशी, शाश्वतस्य शाश्वत, धर्मस्य
धर्मस्वरूप आणि ऐकांतिकस्य सुखस्य, ऐकांतिकस्य सुखस्य संधी झालेले आहेत. अखंड ऐकांतिक म्हणजे अखंड सुख स्वरूप अशा ब्रह्मण प्रतिष्ठा अस्मि. म्हणजे एका ब्रह्माला किती विशेषण दिलेले आहेत पहा. अमृत, अव्ययस्य, शाश्वतस्य, धर्मस्य, ऐकांतिकस्य सुखस्य, अखंडित सुखरूप असणारा परमात्मा म्हणजे ब्रह्म, ते मी आहे बघा. हा भगवत स्वरूपाचा महिमा आहे. आणि भगवान अवतार आणि ब्रह्म या दोघांमध्ये फरक नाही, हेही भगवंताने या ठिकाणी सांगून दिलेला आहे. अशा प्रकारे हा गुणत्रय विभाग. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशोध्याय, 14वा अध्याय संपलेला आहे. म्हणजे भगवान सांगतात ज्ञानातलं उत्तम असणारं ज्ञान मी सांगतो. जे ज्ञान जाणल्यानंतर मुनी परमसिद्धीला प्राप्त होतात, ते ज्ञान सांगत असताना भगवान म्हटले माया ही महत योनी आहे आणि मी ब्रह्म पिता आहे. त्यातून सगळ्या जगाची उत्पत्ती होते. सत्व रजतमो गुण येतात. सत्व सुखसंगेन बदनाती ज्ञानसंगेन चानग. सत्वगुणाचं फळ काय, रजोगुणाचं फळ काय, तमोगुणाचं फळ काय सांगितलं. सत्वगुणाचं कार्य काय आहे ते सांगितलं. सत्व रज तमगुण माझ्यात वाढले हे कसं बघायचं ते सांगितलं. सत्वगुण वाढल्यानंतर आपण कुठे जातो ते भगवंताने सांगितलं. आणि मग अर्जुनाने प्रश्न विचारला की हा जो तीन गुणांच्या पलीकडे गेलेला गुणातीत पुरुष आहे, तो कसा ओळखायचा, त्याचे लक्षण काय, त्याचं आचरण कसं आहे आणि तो तीन गुणांना पार करून कसा जातो, त्याचं वर्णन करून हा आपला अध्याय त्या ठिकाणी संपला. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.